या ठिकाणी आज आपण भुयारी मार्गाचा शुभारंभ केलेला आहे। यासाठी किती कालावधी लागला आणि कशा प्रकारे पाठपुरावा झाला? मला वाटतं इथल्या लोकांची मागणी होती, त्यामुळे आमचे सन्माननीय नगरसेवक जगदीश गवते आमच्या शिवसेनेच्या सर्व पदाधिकाऱ्यांची, किशोर गायकर असतील किंवा इतर सर्वांची मागणी होती या ठिकाणी या भुयारी मार्ग असावा। कारण तुम्ही बघितलं असेल इथे कितीतरी ॲक्सिडेंट होतात आणि इथली जी वस्ती आहे यांना जाण्या येण्यासाठी हा एकमेव मार्ग होता। म्हणून या ठिकाणी जेव्हा आपण खासदार झाल्यानंतर या कामाला सुरुवात केली आणि आज ते काम पूर्ण झाले। 2,18,00,000 लोकांच्या अंडरपास आपण या ठिकाणी केलेला आहे। तशी दुसरी मागणी सुद्धा त्या ठिकाणी भोलानगरच्या इकडे भोलानगर आनंदनगर या ठिकाणी सुद्धा तिथल्या लोकांची मागणी आहे। त्या ठिकाणी व्हेकल्स घालून गाड्या जातील असा मार्ग आपण त्या ठिकाणी अंडरपास करतो आणि ते सुद्धा येत्या काही दिवसामध्ये सुद्धा काम एलिव्हेटेडचं दुसऱ्या टप्प्यातलं काम साहेब कधी सुरू होईल? मला वाटतं आता त्याचे पुनर्वसन आणि या सर्व गोष्टी झालेल्या आहेत, सर्वे झालेला आहे आणि बाकीच्या गोष्टी झाल्यानंतर मला वाटतं हे काम सुरू होईल। सर, विरोधकांना ठाणे लोकसभावरती कोणी सापडत नाही उमेदवार, विरोधकांना ठाणे लोकसभेवर आज विकासाची कामं करतो आपण, होईल ते होईल।